कॅमेरामन आणि कार्टूनिस्टची युती झाल्याचं एक जण म्हणाला, पण हे कन्फ्युजन आणि करप्शनची युती. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला. महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी. फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं. दोन चिरंजीव काम करतायत, आता कुठेतरी थांबायला पाहिजे. सिंधुदुर्गमधील मेळाव्यादरम्यान नारायण राणेंकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. तर भल्या भल्यांना पुरून उरलोय, राणेंना कोणीही संपवू शकत नाही. नारायण राणेंचा विरोधकांवर पलटवार. राणे कुटुंब कायम एकत्र राहणार, कोणतंही वैर नाही. नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं वक्तव्य. विदर्भात मुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा सुपर संडे. चंद्रपूरसह अमरावतीत फडणवीसांचा भव्य रोड शो, तर अकोल्यात जाहीर सभा. अमरावतीत भुयारी गटार, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली ती पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन. अकोला महापालिका निवडणुकीत महायुती 60 पारचं टार्गेट पूर्ण करेल. अकोल्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलं नाही. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आले आहेत, बिनविरोधवरील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर. कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर. राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली. दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी. मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा. ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर. 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात. मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार. हा वचननामा नाही तर अपचननामा. आम्ही भ्रष्टाचाराचा कारनामा म्हणून पुस्तक बाहेर काढणार. ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर आशिष शेलारांची टीका. मुंबईत उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल. ठाकरेंकडून अमित साटम यांच्यावर टीका करताना साटम असा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केला. उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साटम यांचा पलटवार. पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायची, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलायचा. बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. ठाण्यात बिनविरोधासाठी मवियाच्या उमेदवारांवर दबाव. पोलिसांनाच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेलं. व्हिडिओ दाखवत अविनाश जाधव यांचा दावा. अर्ज माघारी घेणारे अनेक उमेदवार पळून गेल्याचाही दावा. सोनं 1100 रुपयांनी महागलं. सोनं 1,35,200 रुपये तोळा, तर चांदी 2,35,000 वर.